नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्गुण हत्या, कुटुंबियांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि जमिनीच्या वादातून जेसीपी कामावेळी हाणामारी, 11 जणांच्या टोळीने दादा पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला, एक आरोपी अटक, उर्वरित आरोपींचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शहराच्या जडवाडा रस्ता परिसरातील ओहरगावचे माजी सरपंचांची 11 जणांनी मिळून निर्गुण हत्या केली। मृतकाचे नाव दादा साहू पठाण असं आहे। जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले। मृतकाच्या कुटुंबियांनी हल्लेखोरांसमोर हात जोडून विनवण्या केल्या तरीही हल्लेखोर थांबले नाहीत। या टोळीने लाट्या काट्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला। ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली। या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे। मृत दादा साहू पठाण हे मूळचे ओहरगावचे आहेत। त्यांच्या घरासमोर त्यांची शेती आहे। काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे। या जमिनीच्या शेजारून एक छोटी वाट जाते। सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर कालांतराने या टोळीने ही जमीन आपली असल्याचे सांगण्यास सुरुवात केली। या कारणावरून अनेक वर्षापासून त्यांच्यात वाद सुरू होता। बुधवारी दुपारी पठाण यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एक जेसीपी बोलावला होता। काम सुरू असतानाच अचानक 11 जणांची टोळी तिथे आली आणि त्यांनी कामाला विरोध करण्यास सुरुवात केली। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। टोळीने हल्ला चढवला तेव्हा पठाण यांच्या कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनंती केली, मात्र हल्लेखोर काही थांबले नाहीत। हल्लेखोर यांनी दादा पठाण आणि त्यांच्या 2 मुलांवर लाट्या काट्या, रॉड आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला। या हल्ल्यात दादा पठाण यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोहसिन मोईन खान पठाण, अफरोज खान गयास खान, असलम गयास पठाण उर्फ गुड्डू, हैदर खान गयास खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, राम अवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत। एका आरोपीला बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी इतर सर्व आरोपी पसार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।